स्वर्गीय संतोष देशमुख मसाजोग येथील सरपंच यांचं जी क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे, त्या आरोपीला 302 तर झालीच, परंतु फाशीची शिक्षा लागली पाहिजे. ते प्रकरण फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे. यांच्यासाठी जी चौकशी समिती नेमली ती स्थानिक न नेमता मराठवाडा विभागाच्या बाहेरचे IPS दर्जाचे अधिकारी त्या समितीमध्ये असले पाहिजे. आणि ह्या सर्व जे काही आरोपी आहे त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्या कारणानं त्यांच्यावर मोका सुद्धा लागला गेला पाहिजे. अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना अभय देण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा आंदोलकांची काय भूमिका आहे? अजित पवारांचे हे बगल बच्चे आणि अजित पवारांसाठी जे साम दाम दंडभेद ऐवदरित्या जे काही लागतं हे पुरवण्याचं काम ही सगळी मंडळी करतात, म्हणून त्यांना अभय दिलं जातं. बीड प्रकरण जे आहे त्यामध्ये अजित पवार हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील तुम्ही म्हणाले, काय त्याबद्दल? चोर चोर मावसरे भाऊ, त्यांचे कार्यकर्ते, तो चोर जरी असला त्यांना सांभाळणंच आहे. पक्षाचं नाव खराब नाही झालं पाहिजे म्हणून अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी ह्या लोकांची त्यांना गरज असते, म्हणून अशांना अभय देण्याचं काम ते करत असतात, असं या सगळ्या प्रकरणावरून दिसून येतं.